जय शिवराय मित्रांनो, थकीत पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे मित्रांनो। 2021-2022चा थकीत असलेला मंजूर असलेला पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरू झालेला आहे। 2024च्या खरीपामध्ये आणि 2024च्या रबीमध्ये 1000 रुपयापेक्षा कमी पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांचा पीक विमा देखील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरू झालेला आहे। मित्रांनो, 2022च्या पीक विम्यासाठी आपण पाहिलं होतं की राज्य शासनाच्या माध्यमातून पूरक अनुदान मंजूर केलेलं होतं। ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालेलं होतं अशा शेतकऱ्यांना विमा देण्यासाठी जे काही अतिरिक्त अनुदान लागतं असं अनुदान राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलेलं होतं आणि ते अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट व्हायला सुरू झालेले आहे। याच्यामध्ये अमरावती जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात समावेश होता किंवा इतरही बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये याचं वाटप बाकी होतं। ज्यांचा कुणाचा 2022चा पीक विमा वाटप बाकी होता तो पीक विमा आज खात्यामध्ये क्रेडिट व्हायला सुरू झालेला आहे। खरीप आणि रबी 2024चा सुद्धा 1000पेक्षा जास्त ज्यांची रक्कम कमी होती अशा शेतकऱ्यांचा पूर्वीपासूनच वितरण होता, त्याचं सुद्धा आज वितरण होत आहे। धन्यवाद।